आज पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। इथे रेसिपी घेऊन आली आहे। अतिशय मुलं आवडीने खातात, लहान मुले। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी पौष्टिक असे हे हेल्दी रवा बर्गर आहे। यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेतले। तेल घेतल्यानंतर इथे जिरं घालायचं। जिरं थोडंसं ब्राऊन रंगात झाल्यानंतर हिंग घालायचे। हिंग घालून झाल्यावर इथे पाणी घालायचं। हे सर्व अगोदर आपण बारीक करून घेतोय। रवा घातला, मीठ घालून रवा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे आपण हे खिशीसारखं मऊ शिजू द्यायचा रवा। हे झालं आपलं बॅटर रेडी। रव्याचं पारी रेडी झाली आहे। एकीकडे आपण भाजी करायला घेऊया आता बर्गरची। यासाठी तेल घातलं, तेलात मिरची घातली, मिरचीचा क्रश, त्यानंतर हिंग घातले, थोडं हळद घालायची। हळद घालून झाल्यानंतर इथे मी धना पावडर घातली। धना पावडर घालून झाल्यावर उकडलेला बटाटा घालायचा। मॅश करून घेतलं, मी हाताने मॅश करून हा बटाटा घालती आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालूया आपण। मीठ घातले, त्यानंतर इथे मी आमचूर पावडर घालते, थोडीशी आंबटपणा येण्यासाठी, आणि लास्टमध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। आता आपण हे बर्गरसाठी साईडचे जे पारी आहेत ती लाटून घेते मी। हे बघा, असे लाटून मी एक झाकणाच्या साहाय्याने एकसारखे असे आकाराच्या त्या पाऱ्या तयार करून घेतल्या। ते लाटून बर्गरचं साईडचे जे पारी आहेत ते आपण हे बघा, हे एकसारखे असे मी कट करून घेतले झाकणाच्या साहाय्याने। आता इथे मी ही बर्गरची जी आपण भाजी बनवली ती स्टफ करून घेऊया। यामध्ये तुम्ही टॅमॅटो, पालक वगैरे पण स्टफ करू शकतात, चीज घालू शकतात। अशा प्रकारे हे आपले बर्गर सॉस लावू शकतात, ग्रीन चटणी लावून तुम्ही हे करू शकतात। मी इथे ते काही यूज केलेलं नाही आहे, पण तुम्हाला आवडीनुसार तुम्ही चेंजेस करू शकतात। आता इथे हे मी दोन्ही साईडनी छान ब्राऊन रंगामध्ये भाजून घेणार आहेत। बघा कसा कलर चेंज झाला, किती सुंदर असे हे आपले बर्गर रेडी आहे। लहान मुलं अगदी आवडीने खातात असे हे छान हेल्दी रवा बर्गर। सो तुम्ही ट्राय करून बघा, अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे। बघू शकता तुम्ही कसे मी हे दोन्ही साइडनी छान भाजलेत आहेत। यावर तुम्ही चीज घालून खाऊ शकता, सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। असे हे आपले बर्गर रेडी।